मनमाड रेल्वे जंक्शन स्थानकावरून शेकडो मराठा बांधव मुंबई जाणार। जालना मुंबई जनशताब्दी एक्सप्रेसने उद्या होणार रवाना। जरांगे पाटलांच्या आंदोलनात घेणार सक्रिय सहभाग। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील मुंबई करीत असलेल्या उपोषण व आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नाशिकच्या मनमाड रेल्वे जंक्शन स्थानकातून शेकडो मराठा बांधव आज सकाळी जनशताब्दी एक्सप्रेसने मुंबईकडे रवाना होत असून आरक्षण आमच्या हक्कांचा नाही कोणाच्या बापाचा। जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हैं। दररोज शेकडो कार्यकर्ते रेल्वेने आंदोलनाला जाण्याचे नियोजन करण्यात आले आहे। जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही देखील बिऱ्हाड घेऊन त्यांच्यासोबत आंदोलन करू असा निर्धार केला आहे। मीडियाच्या माध्यमातून आपल्याला विचारायचं आहे की 2018 पासून 2019 पासून आमचं जे मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी जे आंदोलन मनोजदादा जरांगे यांनी हातात घेतले त्यावेळेस प्रत्येक राजकीय पक्षांनी डाव खेळला। मनोज जरांगेंच्या साध्या स्वभावाचा त्यांनी फायदा घेतला आणि आम्हाला मुंबईला बोलून आम्हाला रिकाम्या हाताने आमच्या कपाळाला काळा गुलाल लावून त्यांनी आम्हाला वापस पाठवलं। मग मराठा समाज हा ज्याप्रमाणे या महाराष्ट्रात तुकाराम महाराजांनी म्हटलं की बरं झालं देवा कुणब्याच्या पोटी जन्म आलो। म्हणजे कुणबी हा कोण? शेतकऱ्याच्या पोटी जन्मलेला तो कुणबी म्हणजेच मराठा हा पहिल्यापासून कुणबी आहे आणि कुणबी याच्यातून मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे। या लढ्याच्या पाठिंब्यासाठी मनोज दादांच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणात उभे राहण्यासाठी आज आम्ही मुंबईला जात आहोत। महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांच्या 18 पगड जाती आणि 12 बलुतेदारांना घेऊन चालणार जे स्वराज्य निर्माण केलं होतं ते स्वराज्य आज आम्ही निर्माण करण्यासाठी आज आमच्या पाठीमागे असंख्य समाजातील मुस्लिम समाज असो कोणताही समाज असो आज मोठ्या प्रमाणे बांधव आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत आणि त्यांच्याच साथीने आम्ही हे आरक्षण मिळवू। मनोज दादाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहू। चाहे त्यांनी आम्हाला 1 दिवसाचा समय देव अथवा 10 दिवसाचं आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही असे आज आम्ही ठामपणे जाहीर करतो। आज 11:30 वाजता जनशताब्दी एक्सप्रेसने मुंबईकडे हजारोच्या संख्येने नांदगाव तालुका, येवला तालुका व मालेगाव तालुक्यातून बांधव कूच करीत आहे। जोपर्यंत सगळे सोयऱ्या कायद्याच्या अध्यादेशाची अंमलबजावणी होत नाही, जोपर्यंत हैदराबाद गॅजेटर लागू होत नाही, जोपर्यंत सातारा गॅजेटर लागू होत नाही, जोपर्यंत बॉम्बे गॅजेटर लागू होत नाही, जोपर्यंत मराठा कार्यकर्त्यांवर झालेल्या केसेस मागे घेतल्या जात नाही तोपर्यंत आम्ही मनोज दादांसोबत खांद्याला खांदा लावून मुंबई सोडणार नाही। जरांगे पाटलांनी मराठा समाजाच्या ज्या आतापर्यंत मागण्या आणि आरक्षणाबाबत जी आजपर्यंत आंदोलनं पुकारली त्याला मराठा समाजाने अनेक वेळा आणि भरपूर प्रतिसाद दिला आहे आणि त्यासाठी आता उद्या हा लढा अंतिम टप्प्यात आलेला आहे। त्यासाठी सगळे समाज बांधव हजारोच्या संख्येने लाखोच्या संख्येने प्रत्येक तालुक्यातून जिल्ह्यातून मुंबईकडे रवाना होत आहे आणि आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही। काय करायचं कसं करायचं हे पाटील ठाण्यावर पाटील म्हणतील तसं या आमचा उद्देश आहे। त्याच्यामुळे आम्ही मराठा समाजाने बाकीचं डोकं लावून काहीतरी ह्याच्यातून आरक्षण द्या त्याच्यातून द्या त्याचं कट करा याच्यात आम्हाला काही इंटरेस्ट नाही आहे, काही आमचा संबंध नाही आहे। हे राज्य सरकार किंवा केंद्र सरकार मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत अत्यंत असंवेदनशीलपणे वागून राहिलं म्हणून ही परिस्थिती आली की हा लढा आता अंतिम टप्प्यात आले। त्याच्यामुळे आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय मागे येणार नाही। नुसता मनमाड रेल्वे स्टेशनवरून हजारोच्या संख्येने लोक 3 टप्प्यामध्ये आता जाणाऱ्या गाडीमध्ये संध्याकाळच्या तपोवनी आणि उद्याच्या पंचवटीने मुंबईकडे रवाना होणार आहे आणि आरक्षण घेतल्याशिवाय आता परत येणं नाही। आम्ही घरी सांगून आलोय की आलो तर तुमचं नाही तर आता समाजात। आवाज जनतेचा न्यूज मराठी, मनमाड।